नागपूर शिक्षा घोटाळा प्रकरणामध्ये 5 अधिकारी कर्मचाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम. कनकंदडे यांनी हा निर्णय दिलेला आहे। माध्यमिक शिक्षण अधिकारी रोहिणी कुंभार, प्राथमिक शिक्षण अधिकारी सिद्धेश्वर काळुसे, निलंबित झालेले वेतन अधीक्षक निलेश वाघमारे, सहाय्यक शिक्षण उपसंचालक रवींद्र काटोलकरला दिलासा मिळाला आहे। यांना अटक करायची असल्यास 72 तास आधी नोटीस द्यायची असे न्यायालयाने आता सांगितलेले आहे। दिलासा मिळालेल्या या 5 पैकी निलेश वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे, तर आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली। या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने पुढील तपासात अनेक अधिकारी कर्मचारी अडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे अटक कारवाई टाळण्यासाठी आवश्यक कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।